नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण भरपूर दिवस टिकणारी अशी अगदी चटपटीत कमी वेळेत तयार होणारी मिरची फ्राय रेसिपी बघणार आहोत. बघू शकाल जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढीच चविष्ट आणि अगदी छान अशी आपली मिरची फ्राय ही तयार होते. चला आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे मी 10 ते 12 इतक्या मिरच्या घेतल्या. आपल्याला कितपत मिरचीचे बनवायचं त्यानुसार कमी तिखट किंवा तिखट आपल्याला हव्या तशा मिरच्या घेऊन त्यांना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून अगदी कोरड्या करून घ्यायच्या, जेणेकरून अजिबात पाण्याचं त्यामध्ये अंश होऊ नये, जेणेकरून आपली मिरची ही अगदी भरपूर दिवस ती सहज टिकेल. तर अशा पद्धतीने आपण लगेच तिला सुऱ्याच्या सहाय्याने 2 भाग तयार करून घेणार आहोत. आपल्याला हवे तसे आपण याला कट करून घेऊ शकतो. जर आपण ह्या पद्धतीने एका मिरचीचे 2 भाग तयार केल्यामुळे आजपर्यंत अगदी छान जो मसाला आपण टाकणार आहोत तो आजपर्यंत जाऊन त्या छान चविष्ट अशा आपल्या मिरच्या ह्या तयार होतात. जर तुम्हाला देठासहित वापरायच्या असतील डायरेक्टली फक्त कट करून तशाही वापरल्या तरी काही हरकत नाही, बारीक तुकडे करून घेतले तरी काही हरकत नाही. आपण आता ह्या संपूर्ण मिरचींची याच पद्धतीने कट करून घेणार आहोत. तर बघू शकाल मी आता संपूर्ण मिरची ही कट करून घेतली. आता आपली मिरची ही कट करून झाल्यानंतर लगेच आता हिला आपण फोडणीही देऊन घेणार आहोत. जर आपण अशा पद्धतीची मिरची बनवून ठेवली तर एक वेळेस सहज आपण तिला 10 ते 12 दिवस अगदी सहज स्टोअर करून घेऊ शकतो. साईडला गॅसवरती मी मातीचा तवा गरम करून घेतला आहे. मातीच्या तव्यामध्ये जर आपण या पद्धतीच्या मिरच्या बनवल्या तर खूप छान असे ते चविष्ट तयार होतात. जर आपल्याकडे मातीचा तवा नसेल तर ह्या तव्याच्या जागेवरती आपण लोखंडाच्या तव्याचा वापर नक्की करा. तर आपल्या याच्यामध्ये लगेच 1 चमचा तेल आपण गरम करून घेतलं आहे. थोडेसे जास्ती तेलकट आवडत असेल तर तुम्ही जास्ती तेलकटही मिरची बनवू शकता. पण कधीही तुम्ही एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण मातीच्या भांड्यामध्ये कुठलाही पदार्थ बनवत असतो, मातीच्या भांड्यामध्ये अगदी कमी तेलामध्ये आपला पदार्थ अगदी छान असा तयार होतो. म्हणून आज मी अगदी कमी तेलामध्ये मिरची ही फ्राय करून घेणार. त्यानंतर आपलं तेल अगदी छान तापल्यानंतर लगेच मी 1 चमचा जिरे अगदी छान फुलून घेतले आणि लगेच त्याच्यामध्ये आपण 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या फक्त अर्धवट अशा ठेचून यामध्ये टाकले. कुठल्याही प्रकारचा आपण म्हणजे मिरचीचा कुठलाही प्रकार बनवत असतो तर ज्या वेळेस आपण अगदी भरपूर असा लसणाचा वापर केला तर तो पदार्थ अगदी छान असा चविष्ट तयार होतो. तर त्यानंतर आपण हलकंसं अशा लसणाच्या पाकळ्या तेलामध्ये अगदी छान परतून घेतल्या. त्या परतून झाल्यानंतर लगेच यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची संपूर्ण आपण टाकून घेतली. तर लगेच याच्यामध्ये थोडंसं आपण परतून घेतलं. हे परतून झाल्यानंतर लगेच यामध्ये आता आपण लगेच चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. यामुळे काय होणार आहे, आपण अजिबात तेलाचा वापर करणार नाही, त्यामुळे ह्या स्टेपला आपण मिठाचा वापर करा. त्यामुळे मिठामुळे पाणी सुटेल आणि आपली मऊसूत अशी मिरची छान अशी शिजून निघते. अजिबात ज्यावेळेस आपण खाऊ मिरची अजिबात आपल्याला कच्चट अशी ती लागणार नाही. म्हणून याच्यामध्ये मी आताच चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि त्यानंतर फक्त आपण 1 ते 2 मिनिटभर असं चमच्याच्या सहाय्याने तिला व्यवस्थित परतून घेऊया. ती परतून झाल्यानंतर लगेच आपण यावरती एक झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटभर आपण तिला परतून घेणार आहोत, शिजवून घेणार. यामुळे काय होईल, मिरची अगदी छान मऊ पडेल आणि मऊ पडल्यामुळे ज्यावेळेस आपण खाऊ खूप छान अशी ती चवीला लागते. आज आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत, त्यामुळे आपली मिरची ही अगदी भरपूर दिवस टिकेल. तर लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. झाकण आपण 1 ते 2 मिनटं झाकून शिजवून घेतली. लगेच पुन्हा ते झाकण काढून पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. लगेच याच्यामध्ये अगदी छोटा चमचा आमचूर पावडर घातले. जर आपल्याकडे आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला घातला तरी काही हरकत नाही. लाल तिखट, आपली मिरची कितपत तिखट आहे आणि आपल्याला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार लाल तिखटाचा वापर करा. लगेच त्याच्यामध्ये 1 चमचा मी धनेपूड घातले. धनेपूडमुळे काय होतं, खूप छान अशी चविष्ट आपली मिरची तयार होते. आपली मिरची छान चटपटीत तयार व्हावे आणि चवीला अजिबात तिखट लागू नये म्हणून मी यामध्ये लगेच निंबूचा रस हा टाकला आहे. निंबूचा रस नसेल तर चाट मसाला घातला तरी काही हरकत नाही. तर याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. ही संपूर्ण प्रोसेस आपण मंद गॅसवरती करून घेतो. यामुळे काय होणार आहे, आपले कुठलाही ज्या इन्ग्रेडियंट्स घातले, मसाले घातले ते अजिबात करपणार नाही, अजिबात ते चव बिघडणार नाही. तर याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण यामध्ये अगदी थोडीशी हळद घालणार आहोत. जर सगळ्यात आधी आपण हळद घातली असेल तर हळद ही पाण्याचा वापर करत नाही आणि त्यामुळे हळद लयच करपते आणि त्यामुळे काय होतं, आपली जी मिरची असते ती कडवट लागण्याची शक्यता असते. म्हणून सगळ्यात शेवटी आपण हळद घाला आणि त्याला व्यवस्थित मिक्स करा आणि झाकण ठेवून पुन्हा आपण 2 मिनटं हिला आपण वाफवून घेणार आहोत.
तर बघू शकाल अगदी छान अशी चटपटीत भरपूर दिवस टिकणारी, जर तुम्ही ह्या पद्धतीने जेवताना मिरची खाल, तोंडी लावण्यासाठी घ्याल, तर नक्की तुम्ही 2 पोळ्या जास्ती खाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते. जर तुम्ही एक वेळेस जरी बनवून बघाल तर नेहमी बनवून खाल याची देखील मी तुम्हाला गॅरंटी देते. एवढी छान अशी ही चटपटीत मिरची फ्राय आपली तयार होते. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने मिरची फ्राय करून बघा. जर आपल्याला कुठेतरी म्हणजे पिकनिकला जायचं आहे किंवा काहीतरी कामानिमित्ताने आपण अगदी 8 ते 10 दिवस बाहेर राहणार आहोत आणि अशा पद्धतीने जर आपण मिरची बनवून घेऊन गेलो तर अगदी सर हिला आपण 8 ते 10 दिवसच आपण हिला स्टोअर करून घेऊ शकतो.